निंबोरे येथे श्रीखंडेश्वर मंदिरामध्ये चोरी झाल्याचा प्रकार समजतोय आणि करमाळा पोलीस स्टेशन इथे सुद्धा FIR दाखल करण्यात आल्याची समजते. काय प्रकार झाले? सकाळी नेहमीप्रमाणे आमचे पुजारी श्रीखंडेश्वर देवस्थानात पूजा करण्यासाठी आले होते. अंदाजे 5च्या सुमारास त्यांनी आल्यानंतर त्यांना खंडेश्वर मंदिराचा लॉक आणि श्री तुळजाभवानी मंदिराचा लॉक तुटल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी मला तातडीनं फोन केला. त्यानंतर मी त्यांना कॅमेऱ्यात चित्रीकरण करायला सांगितलं आणि आमच्या पोलीस पाटलाला फोन केला. पोलीस पाटलांनी PI साहेबांना ही सगळी हकीकत सांगितली. पोलीस प्रशासनाने तातडीनं दखल घेत DBची टीम आणि पोलीस केमच्या बीटची सगळी मंडळी आमच्या स्टाफ येऊन त्यांनी पाहणी केली. तर तिथं खंडोबा मंदिराची मूर्ती अस्तव्यस्त पडलेली होती. इतर सामान अस्तव्यस्त पडलेलं होतं. लॉक तोडून तिथंच पडलेलं होतं आणि तुळजाभवानी मंदिरातलं जे बेंटेक्सचं दागिनं होतं ते चोर घेऊन गेलेले होते. त्याच्यानंतर त्यांनी शेजारीच असलेल्या जवळच्याच श्री संत शांतामाई महाराज आहेत आमचे, तर त्यांच्या मंदिरात छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, पण तिथेही त्यांना मौल्यवान असं काही सापडलं नाही. नंतर आमच्या ग्रामपंचायतीने लावलेल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये केमच्या दिशेने रवाना झालेलं दिसून आलं. पण चेहऱ्याला पट्टे वगैरे बांधल्यामुळं, रुमाल बांधल्यामुळं ते चेहरा स्पष्ट दिसत नाही. अंदाजे किती जण? अंदाजे नाही, स्पष्ट 3 जण जाताना दिसत आहेत. दोन्ही कॅमेऱ्यात 3 जण जाताना दिसत आहेत. पोलीस प्रशासनाशी आता आपण संपर्क साधलेला आहे, गुन्हा दाखल केलेला आहे. काय त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं? त्यांनी आम्हाला गस्त घालायला सांगितली, तरुण वर्गाला एकत्र करून म्हणजे रात्री थोडंसं संरक्षणाच्या दृष्टीनं फिरायला सांगितलं, सावध राहायला सांगितलं, योग्य ती काळजी घ्यायला सांगितली आणि आम्हीही एकच्या ऐवजी 2 राऊंड करतो असं त्यांनी सांगितलं आणि योग्य ते कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. आपल्या भागामध्ये जर पाहिलं तर दिवसेंदिवस चोऱ्याचं प्रमाण वाढत आहे. बरोबर. काय का आता ह्याच्या मग बेरोजगारी असू शकते, अजून कष्ट करायला नको, थोडक्यात रात्रीत मोठं व्हायचा उद्देश असू शकतो. अशा काही गोष्टी असू शकतात. शेवटी त्याचा प्रश्न आहे. याच्या आधी आपण गावातील चोऱ्यांसंदर्भात किंवा इतर संदर्भात आपण करमाळा पोलीस स्टेशन संपर्क साधला होता. हो. त्याच्यावर नियंत्रण आणावं अशा प्रकारे सुद्धा आपण सांगितलं होतं किंवा चोऱ्या करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा आपण या ठिकाणी आणलं सुद्धा. बरोबर. तरी सुद्धा आता आणखी चोऱ्या होताना दिसत आहेत. आता चोऱ्याचं प्रमाण तर निश्चितच वाढलंय, कारण परवा दिवशी संतोष मोरेंच्या शेतात चोरी झाली आमच्याच गावात. तर आम्ही ते CCTV तिथं बसवल्यामुळे ते चोरांच्या लक्षात आलं नव्हतं, पण ती CCTV ऍक्युरेट सापडली. ती कुर्डूची मंडळी आहेत, आता सध्या जेलमध्ये आहेत. मला वाटतं पोलीस प्रशासन पहिल्यापेक्षा नक्कीच सज्ज झालंय आणि कारवाईला योग्य त्या चोरांना योग्य ती कारवाई आणून सोडत आहे.